नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आता सध्या केळीच्या बागेमध्ये आहे आणि बघू शकताय आपली बागेची घडं जी आहेत ते आता कशा प्रकारे आपण पाण्यात ठेवली आहेत आणि बागेची 90% वेन जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं कुठले मॅनेजमेंट करत आलेलो आहेत आणि कशा प्रकारे करत राहणार आहे देखील तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बागेमध्ये बघितलं तर काहीतरी वेगळं पण दिसत असेल, तरी काय वेगळं पण दिसतंय तर मित्रांनो, हा जो बागाचा पाला जो आहे तो आपण पूर्णपणे पाला जो आहे तो छाटलेला आहे. म्हणजे कुठला पाला छाटलेला आहे तर ह्या बागेच्या खोडाला जी ऑटोमॅटिक पानं टेकलेली होती ती पानं आपण आज काढून टाकलेली आहेत आणि बघू शकता एका लाईनीमध्ये ही पानं टाकलेली आहेत आणि एक लाईन मोकळी ठेवलेली आहे. ती कशासाठी मोकळी ठेवली तर त्या लाईनीमध्ये जास्तीत जास्त पाला टाकल्यामुळे ती पाला एक समान खत होऊन जातं. आणि विषय असा आहे की आता बागाला आपल्या किती फण्या पडायला लागल्या ती देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपली जी मायक्रोसन ह्या जातीची केळीची जात आहे आणि बघू शकता अशा प्रकारे 6 ते 7 काही ठिकाणी 8 फण्या पडायला लागलेत. आणि ह्याच्यामध्ये आता आपण स्पॉट येऊन म्हणून काय उपाययोजना केली आहे ती देखील तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा झाडाची हाईट कशा प्रकारे केलेली आहे आणि बुंदा बघा, झाडाचा बुंदा जो आहे तो 30-40 सेंटीमीटर आसपास असू शकतो. आणि आता हे अशा प्रकारे बागाचे जे घड जे आहे ते पडायला लागले आहेत आणि काय ठिकाणी आपण कमळं देखील मोडलेले आहेत. आता कमळं मोडताना नेमकं विषय काय होतं की दांडा किती लांब ठेवायचा हे देखील बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता बघू शकताय की जे आपला वरचा जो प्लॉट आहे तो वरचा प्लॉट पूर्णपणे येण झालेला आहे. जवळजवळ बघा, आता ही पूर्णपणे झूम करून दाखवतो तुम्हाला, जेवढी नजर जाईल तिथपर्यंत हा प्लॉट आहे आणि हा वेन झालेला आहे. आणि पाठीमागं जो राहिलेला प्लॉट आहे तो आणखीन वेन व्हायचा आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे पानं जे अजून ह्याची कट केलेली नाहीत, ही पानं कधी कट करायची अजून या बागाचं कमळ आलेलं नाही बाहेर, त्यामुळे ये लागलेलं आहे. काय ठिकाणी ये लागलेलं आहे. पण आता विषय आहे की बागावर करपा येणे शक्यता असतं. जेव्हा आपल्या बागाला माल लोड असतो म्हणजेच वेन चालू असते तेव्हा बागावर करपा येणे दाट शक्यता असते मित्रांनो. आणि करपा येऊ नये म्हणून आपण काय उपयोग करायचे आहेत तर मित्रांनो, अशा प्रकारे बागाची जी पानं आहेत, आता बघा इथं 2 पानं आहेत, ही जी 2 पानं एकमेकाला चिटकून अशा प्रकारे बागाचं करप्याचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे फंगल साईड इन्फेक्शन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे काय करायचं की आपण बागाचा जो पाला जो आहे तो कट करायचा आहे. कशामुळे कट करायचा आहे तर ती जी पानं चिटकल्यामुळे करप्या येण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आता बघू शकता इथं खाली आपण अजून कुठल्याही बागाचं पान कट केलेलं नाही, पण वरी बघितलं तर बागाचा पाला जो आहे तो कट केलेला आहे. आणि अशा प्रकारे कमळं देखील बाहेर पडायला लागले आहेत. आता ह्याच्यामध्ये कुठल्या फवारणी घ्यायची आहेत, काय करायचं देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बागाची कमळं कशा प्रकारे मोडलेले आहेत, दांडा किती ठेवलेला आहे तर बघा. तर अशा प्रकारे इथं आता ही ह्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉनची कमतरता दिसत आहे आपल्याला. केळांची जी चोच जी आहे ती लांबीसाठी वरी अशा प्रकारे होत आहे. त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम बोरॉन आणि युरियाने काय होतं की केळीच्या बागाची जी वाढी आहे ती सुपर होण्यास मदत होते, म्हणजे लांबीसाठी मदत होते. आता दांडा जर बघितला तर 1 इंचच्या आसपास आपण दांडा ह्या बागाचा ठेवलेला आहे. आता पूर्णपणे तुम्हाला बाग दाखवतो. तर ही वरचा आपण पाला छाटून ही बाग स्वच्छ केलेली आहे, कारण की ह्या बागाची पूर्णपणे वेन जी आहे 90% वेन पूर्ण झालेली आहे. आणि 90% वेन पूर्ण झाल्यामुळे या बागाचा पाला छाटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कुठली फवारणी घेणार मित्रांनो तर आता ह्याच्यामध्ये जर खालून डाससाठी फवारणी घ्यायची असेल तर फेंडाल हे औषध म्हणून मिळतं. हे फेंडाल फवारलं जेणेकरून बागाचं पूर्णपणे जे तुडतुडे असतात, मावं असतात किंवा मच्छर असतात किंवा चिलटा असतील हे पूर्णपणे नष्ट होतात, ही देखील काळजी घ्यायची. आता अशा प्रकारे बागाचा पूर्णपणे जो पाला छाटलेला आहे तिथे बघा अशा प्रकारे गड पडलेला आहे. काय ठिकाणी अजून देखील अशा प्रकारे बागाची साफसफाई आपण पूर्णपणे केली तर चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकतं. आणि हा जो प्लॉट आहे आपला तो खोड्याचा प्लॉट आहे मित्रांनो, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, हा जो खोड्याचा प्लॉट आहे. कारण की अजून ह्या जर प्लॉटला बघितलं तर असं वाटत नाही की हा खोड्याचा प्लॉट असेल, कारण की लागणी आणि खोडवा एकच वाटतो, कारण की ह्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यामुळे हा प्लॉट जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत आहे. आता बघा अशा प्रकारे काय झाडांची जी लहान झाड राहिली होती त्याचं लहानच कमळ पडतं आणि जी मोठी झाड आहे त्याची मोठी झाड कमळ पडतात. म्हणजे जेव्हा आपण त्याचं खोडा फील धरलं होतं ह्याच्यामध्ये सिस्टर आणि डॉटर ह्याच्यामध्ये फार फरक असतो. आणि जर आपण ह्याचा डॉटर जर धरलं तर नवीन प्रकारची झाडी तयार होऊ शकतं. आणि जर ह्याची सिस्टर धरली तर त्याच प्रकारचा DNA ह्याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे तेच ज्या झाड तेच तशाच प्रकारे झाड हे बनवू शकतं. आता बघा अशा प्रकारे कमळं मोडलीत आणि अजून हे देखील आता या झाडाचा दांडा लांबलेला आहे, पण अजून आपल्याला थोडा जर आणखीन 2-3 बोटं ह्याचा दांडा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांबू द्यायचा, म्हणजे काय होतं की ही जी गॅपिंग आहे ती अजून खाली सरकत चलतं. त्यामुळे दांडा लांब मोडण्यासाठी गडबड करायची नाही. आता बघा इथं कशा प्रकारे दांडा मोडलेला आहे, त्याच्यामुळे गॅपिंग कशा प्रकारे आलेली आहे हे देखील तुम्हाला दाखवतो. तर बघा आता हा जो दांडा आहे अशा प्रकारे आपण दांडा मोडलेला आहे. आणि ह्याची गॅपिंग जर बघितलं तर अशा प्रकारे 4-4 बोटाची गॅपिंग ह्याच्यामध्ये सरकत आलेली आहे. म्हणजे कपाऱ्या ह्याच्यामध्ये पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं तर माल ह्याला भरदार दिसतो आणि सुपर दिसतो. त्याच्यामध्ये गॅपिंग खुश आणि वजन देखील भरतं. हा एक मुख्य फायदा आहे मित्रांनो.
तर मित्रांनो अशा प्रकारे हे जर पूर्णपणे नियोजन करायचं. आता ह्याच्यामध्ये मच्छरसाठी कुठली फवारणी घ्यायची, तर आता सध्या बाग करप्याचं येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे काय करायचं, कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकताय. ते कुठं फवारायचं, जर पूर्णपणे केळीच्या झाडावर फवारायचे. ते तुम्हाला फवारण्यासाठी कुठलं तुम्हाला, जर तुम्ही जर ब्लू कॉपर फवारत असाल अतिउत्तम आहे. कारण की ब्लू कॉपरनं काय होतं, जे करप्या रोग येणार आहे ती जागेवर स्टॉप करतं. हे एक मुख्य फायदा आहे ब्लू कॉपरचा. आणि ब्लू कॉपरचं नसेल फवार तर दुसरे तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलेही औषध फवारू शकता. त्याच्या काय मध्ये विषय नाही, कारण आता माल जो आहे तो मालाचा देखील रेट आता लवकरच वाढणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि रेट वाढण्यासाठी आणि केळी संदर्भात संपूर्ण माहिती बघण्यासाठी आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.